तुम्हाला एखाद्या प्राण्यासाठी एखादी चांगली गोष्ट करता येत नसेल, तुम्ही त्याला त्रास तरी देऊ नका. रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत किंवा अपंग, जखमी असे प्राणी आहेत, त्यांना विचारणारं कोणी नसतं. माणसांसाठी ॲम्ब्युलन्स येते पण प्राण्यांसाठी येत नाही आणि त्यांच्या मागे पुढे बघणारं कोणी नसतं. तर मला असं वाटतं की तिथून ते साहस सुरू झालं आणि ते साहस मी घेतलं. दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 8-9 लाख लोकांना कुत्री चावतात रस्त्यावरची आणि साधारण दर 5 मिनिटाला कोणाला तरी एक डॉग बाईट होते. पण मॅम, तुम्हाला काय वाटतं एखादा प्राणी का चावत असेल? की एक वडापाववाला होता ज्याच्या जवळ ते कुत्रे येऊन उभं राहायचं. आता ते कशासाठी यायचं की एखादं काहीतरी पाव मिळेल, तर त्या वडापाववाल्याने एकदा दोनदा त्याला हे केलं आणि शेवटी त्याने जे वडापावचं तेल असतं ते त्याच्या अंगावरती टाकलं. खरंच आपल्याला प्राण्यांपासून धोका आहे की प्राण्यांना आपल्यापासून धोका आहे, असा पण माइंडसेट असतो लोकांचा की आता ही गाय दूध देत नाही आहे, महिला रस्त्यावरती तरी सोडून द्यायचं किंवा कसायला तरी विकायचं. किती 7 ते 8 हजारांसाठी गाय कसायला विकतात? हो, कारण माणूस स्वार्थी आहे. गरज पडली तर लोक आईवडिलांना पण वृद्धाश्रमात सोडून देतात. तर हे तर प्राणी आहेत. माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त माणुसकी आहे. 100%. एकदा जर ते तुमच्यावरती प्रेम करतात तर ते तुम्हाला 100% देतात. दिवाळी होती तर दारू पिऊन माणसांनी फक्त मस्तीसाठी त्याच्या गळ्यामध्ये फटाके बांधले. रे, त्याचा अख्खा गळा फुटलाय. माझ्या टीमचं असं होतं म्हणणे, माम आपण गेलं पाहिजे, आपण नाही गेलो तर ते कुत्रं मरून जाईल. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट केस बघायला मिळणार नाही. हीच वाईट होती. पण एव्हरी डे आमचा गैरसमज असतो तो, आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त वाईट केसेस येतात. पण मग पोलीस किंवा शासन मदत करतात का? काय पोलिसांना कायदेच माहीत नाहीत. काय आहे कायदा? जर एखाद्या डॉगला तुम्ही मारलंय तर किती फाईन असेल मॅम तुम्हाला वाटतं? 500? येस. नसबंदी ही अशी गोष्ट आहे जी ॲनिमल्सला खूप काम बनवते, ज्याच्यासाठी करोडोमध्ये टेंडर्स मिळतात गव्हर्नमेंटला. पण ते जातं कुठं? की समजा एखादा गाववाला आहे ज्याचं डॉग मी रेस्क्यू केलेलं आहे आणि डॉग रेस्क्यू केल्यानंतर मी त्याला कायदा शिकवला, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. ज्याने तुम्ही घेऊन जाता पोलीस स्टेशनला? हां, मी घेऊन जातो. पोलिसांना कॉल करायला लावतो. बिईंग अँड फिमेल हे काम करताना मला रात्री 2-2 वाजता पण थ्रेट्स येतात. थ्रेट? असं खूप जीव लागला एखाद्यावर, पण मग नंतर कोणीतरी घेऊन गेलो ते अडॉप्शनला म्हणा. बायस्ड असू शकतं थोडंफार, पण एखाद्या प्राण्यांवरती येतो आपला जीव. तू बोलतेस का त्यांच्याशी? हां, मी असं सांगते त्याला जाताना, आता जा तू, तुला छान घर मिळेल. म्हणजे आम्ही तरी आमच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो. एक वेगळं आयुष्यही आहे आम्हाला.